मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला डिराईव्ह केला. यामध्ये आपण सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स कन्सिडर केलं होतं. म्हणजे परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. आपण असं कन्सिडर केलं होतं की एन पार्टिकल्स आहेत, M1, आणि त्यांचे मासेस आहे M1, M2, M3, M4 अप टू Mn, आणि त्यांचा आपल्याला एक सेंटर ऑफ मास काढायचा आहे. तर तो सेंटर ऑफ मास काढण्यासाठी आपण काही एक्सप्रेशन्स बघितले होते. तर तो फॉर्म्युला आपण 3 प्रकारचे फॉर्म्युला बघितले होता. एक फॉर्म्युला जो आपण बघितला होता जो पोझिशन वेक्टरच्या टर्ममध्ये बघितला होता. म्हणजे हा फॉर्म्युला, हा जो आहे हा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आहे विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर. आणि एक्स आणि वायच्या टर्म्समध्ये सुद्धा, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या टर्ममध्ये सुद्धा आपल्याला सेंटर ऑफ मास काढता येतो, आणि त्यासाठी आपण हा फॉर्म्युला बघितला होता. हा जनरल फॉर्ममध्ये पण लिहिता येऊ शकतो, परंतु मी आता 3च पार्टिकल्स कन्सिडर केल्यामुळे मी हा 3 पद्धतीने 3 मासेस कन्सिडर करून लिहिलेला आहे. म्हणजे हा जनरल फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, तर XCM इज इक्वल टू समेशन MI XI अपॉन समेशन MI, आणि Y सेंटर ऑफ मास इज इक्वल टू समेशन MI YI अपॉन समेशन MI. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सेंटर ऑफ मास काढता येतो इफ यू कन्सिडर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. आता सिस्टम ऑफ पार्टिकल्स नसतील, म्हणजे असे अनेक पार्टिकल्स अशा पद्धतीने लांब वरती नसतील, आणि ते सर्व पार्टिकल्स समजा अगदी क्लोज असतील, तर अशा वेळेस तुम्हाला, म्हणजे असं आपण गृहीत धरू की एक पार्टिकल्स खूप क्लोज आहेत, आणि इतके क्लोज आहेत की इट बिकम्स अ कंटिन्युअस मास. म्हणजे हा पूर्ण मास आहे, हा कंटिन्युअस मास आपण त्याला म्हणूया. ओके, कंटिन्युअस मास म्हणजे याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत आणि ते अक्षरशः जवळजवळ आहेत. तर अशा वेळेस समेशनच्या ऐवजी आपण इंटिग्रेशनचा वापर करतो. ओके, समेशन हे आपण जे समेशन दाखवलं आहे, तर समेशनच्या ऐवजी आपल्याला इंटिग्रेशनचा वापर करावा लागेल. म्हणजे हा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला हा अशा पद्धतीने होईल. इन्स्टेड ऑफ समेशन, फॉर्म्युला सेम आहे, फक्त समेशनच्या ऐवजी आपण इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन का करायचं, कारण इट इज कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. ओके, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. ओके, सो द फॉर्म्युलाचा अर्थ असा आहे की सपोज देर इज अ कंटिन्युअस मास, आणि ते ओरिजिनपासनं आपल्याला ही ओरिजिन आहे, आणि हे प्रत्येकाचे समजा हा सेंटर ऑफ मास आहे. तर हा जो सेंटर ऑफ मास आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, तर हा जो R बार आहे हा आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. याचा अर्थ काय, तो R बार इज म्हणजे असे R1 इंटू हा DM1, म्हणजे हा समजा 1 मास असेल तर हा R1 DM1 असा प्लस R2 DM2, अशा पद्धतीने असंख्य इन्फायनाईट असल्यामुळे त्याचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे, आणि दॅट इंटिग्रेशन ऑफ RDM असं आपण लिहू. ओके, तर जनरल फॉर्ममध्ये सर्वांचं समेशन केलं, R1 DM1 R2 DM2 अप टू सो मेनी. ओके, व्हेरी लार्ज नंबर, R इन्फिनिटी DM इन्फिनिटी असं जर केलं तर दिस इज ॲज गुड ॲज इंटिग्रल ऑफ RDM. ओके, त्यामुळे तो RDM न्युमरेटरमध्ये आला, आणि शेवटी डिनॉमिनेटरमध्ये समेशन ऑफ इंटिग्रल ऑफ DM जो M असा आहे. तो फॉर्म्युला काय झाला, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनमध्ये फॉर्म्युला असा झाला, इंटिग्रल ऑफ RDM, हा R वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर, अपॉन इंटिग्रल ऑफ DM विच इज कॅपिटल. ओके, त्याचे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट काढायचे असतील, तर अशाच पद्धतीने इन्स्टेड ऑफ R इंटिग्रल ऑफ एक्स DM अपॉन M, वाय कोऑर्डिनेटसाठी इंटिग्रल ऑफ वाय DM अपॉन M, झेड कोऑर्डिनेटसाठी इंटिग्रल ऑफ झेड DM अपॉन M, अशा पद्धतीने आपण
कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनसाठी सेंटर ऑफ मास काढू शकतो. ओके, तर याचे हा आर काढला या फॉर्म्युल्याने आणि याचे समजा आपल्याला एक्स वाय आणि झेड कॉर्डिनेट काढायचे असे सेंटर ऑफ मासचे, तर ते ह्या पद्धतीने आपल्याला काढता येते. ओके, आता इट इज अ गुड आयडिया टू नो द सेंटर ऑफ मास ऑफ सम सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर एक पट्टी घेतली आपण, एक युनिफॉर्म पट्टी घेतली, स्केल घेतली, तर त्या स्केलचा सेंटर ऑफ मास हा बरोबर मध्यभागी असतो. ओके, तो बरोबर मध्यभागी असतो. म्हणजे ही समजा स्केल आहे, तर या स्केलचा सेंटर ऑफ मास अगदी मधोमध असेल. ओके, दॅट इज सेंटर ऑफ मास. इट विल डिवाइड इट इंटू 2 इक्वल पार्ट्स, युनिफॉर्म असेल तर. ओके, आणि जर आयसोसेरस ट्रायंगल असेल, आयसोसेरस ट्रायंगल म्हणजे काय, तर बाजूच्या 2 साईड्सच्या इक्वल असतात, त्याला आयसोसेरस ट्रायंगल असं म्हणतो आपण. या 2 साईड्स इक्वल असतील तर त्याचा जो सेंटर ऑफ मास आहे तो ओरिजिन जर ही मानली, ही ओरिजिन मानली आपण, तर त्याचा सेंटर ऑफ मास हा एक्स कॉर्डिनेटचा 0 आहे. ओके, आणि वाय कॉर्डिनेट हा त्याची जी हाईट आहे, ही पूर्ण हाईट आहे, त्या हाईटच्या 1/3 म्हणजे h/3. का बरं, कारण हे जो मास डिस्ट्रीब्युशन आहे आपल्याला माहिती आहे की ही मास डिस्ट्रीब्युशन खालच्या बाजूला जास्त मास असेल, वरच्या बाजूला कमी मास असेल तिच्या पर्टिक्युलर शेपमुळे. त्यामुळे त्याची जी वाय कॉर्डिनेट आहे तो खालपासून 1/3 ऑफ हाईट अशा पद्धतीने काढता येतो. ओके, सो आयसोसेरस ट्रायंगल असेल आणि अशा पद्धतीने आपण जर ॲक्सिस घेतली, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, तर त्याचं सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला हा मी एक वेगळ्या याच्यामध्ये काढून दाखवतो तुम्हाला. हा समजा आयसोसेरस ट्रायंगल आहे आणि ॲक्सिस काढून दाखवतो मी तुम्हाला. सपोज त्याची ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस आहे. तर याचं लोकेशन कुठे सांगितलं मी, याचा सेंटर ऑफ मास, आयसोसेरस ट्रायंगलचं सेंटर ऑफ मास हा कुठे असेल, तर ही ज्याची जी हाईट आहे, अशी आपण हाईट मानली, ही तिची हाईट आहे, तर ह्या हाईटच्या 1/3 म्हणजे साधारण 3 भाग केल्याचे साधारण असे, तर साधारण इथे त्याचा सेंटर ऑफ मास कुठेतरी असेल. ओके, सो h/3ला. त्यामुळे त्याचा जो वाय कॉर्डिनेट आहे हा h/3 आहे आणि एक्स कॉर्डिनेट जो आहे तो 0 आहे. त्यामुळे सेंटर ऑफ मास ऑफ आयसोसेरस ट्रायंगलचा सेंटर ऑफ मास हा 0 h/3 असं आपल्याला मानता येईल. ओके, तर हा त्याचा शेप आहे. जर एक राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याचा सेंटर ऑफ मास काढायचा आपल्याला, सपोज एक राईट अँगल ट्रायंगल घेतला मी आणि त्याचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे आणि ही ओरिजिन धरली परत, आणि ही त्याची एक्स ॲक्सिस आणि ही वाय ॲक्सिस असं मानलं. ओके, तर याचा जो सेंटर ऑफ मास आहे तर तो या फॉर्म्युल्याने काढता येईल. काय फॉर्म्युला म्हणजे सेंटर ऑफ मास हा p/3 आणि q/3. म्हणजे काय, हा समजा P असेल, हा इथून इथपर्यंत P असेल आणि इथून इथपर्यंत Q असेल, तर याच्या 1/3 आणि याच्या 1/3 म्हणजे हा साधारण कुठेतरी इथे त्याचा सेंटर ऑफ मास असेल. ओके, सेंटर ऑफ मास राईट अँगल ट्रायंगलचा हा p/3 आणि q/3 असा असेल वेन युअर ओरिजिन इज लाईक दिस. ओके, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या शेप्सचे, म्हणजे सेमी सर्क्युलर असेल आणि त्याचा जर रेडियस r असेल
तर त्याचा सेंटर ऑफ मास हा 0 आणि 2r/π असेल. ओके, लेट अस से दॅट लेट मी जस्ट राईट डाऊन हिअर की समजा सेमी सर्कल असेल, सेमी सर्कल असेल आणि हा जो सेमी सर्कल आहे हा सर्कल झाला आणि फक्त आपण वरचाच भाग पकडूया. तर हा 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 समजा कन्सिडर केला आपण, हा जो सेमी सर्कल आहे, तर या सेमी सर्कलचा सेंटर ऑफ मास काढायचा असेल आणि त्याची ओरिजिन जर पण इथे दिली, इथे ओरिजिन दिली त्याची, ओके, तर त्याचा जो सेंटर ऑफ मास आहे तर तो सेंटर ऑफ मास हा 2r/π आणि 0, 2r/π आणि 0 अशा पद्धतीने तो काढता येईल. सेंटर ऑफ मास इज 2r/π आणि 0. लेट मी राईट डाऊन दिस. हा सेंटर ऑफ मास 2r/π आणि 0. ओके, एक्स कोऑर्डिनेट 0, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 2r/π हा त्याचा सेंटर ऑफ मास असेल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे सेंटर ऑफ मास. ओके, सेमी सर्कलचा आहे, त्यानंतर वेगवेगळे न विसरता ते पाठ करता येऊ शकता किंवा लक्षात ठेवता येऊ शकता. ओके, सो दिस इज ओनली फॉर युनिफॉर्म सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. ओके, युनिफॉर्म सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. सेमी सर्क्युलर डिस्क असेल, रिंग असेल, ओके, ही रिंग घेतली होती, सॉरी, या रिंगचा आपण 2r/π होता. हे जे मी म्हणालो याच्यामध्ये थोडं करेक्शन आपल्याला करावं लागेल. ही रिंग जर असेल, हा जर सेमी सर्कल असेल तर सेमी सर्कलचा 4r/3π आहे, 4r/3π आहे. ओके, अर्थातच याच्यामध्ये जर ती 4r/3π म्हणजे इथे, म्हणजे इथं लोकेशन इथे नसून 4r/3π, ओके, म्हणजे इथे साधारण इथे कुठेतरी असणार आहे. सो दिस इज फॉर सेमी सर्कल. आणि जर तुमची ती रिंग असेल, इफ इट इज अ रिंग, देन इफ इट इज अ रिंग, अशा पद्धतीची रिंग असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास हा आपल्याला या ओरिजिनपासून, ओके, ही जर ओरिजिन मानली तर आपल्याला तो या फॉर्म्युलाने, दॅट इज 2r/π आणि 0, 2r/π आणि 0 अशा पद्धतीने तो काढता येऊ शकतो. ओके, तर रिंग असणं वेगळं आणि डिस्क असणं वेगळं. ओके, सो रिंग इज अ डिफरंट थिंग अँड अ डिस्क इज अ डिफरंट थिंग. सो इफ इट इज रिंग, इट इज क्लोजर टू द रिंग, सेंटर ऑफ मास ही या रिंगच्या जवळ आहे. आणि इफ इट इज अ डिस्क, देन इट इज क्लोजर टू द डायमीटर ऑफ दॅट सर्कल, ओके, ऑफ विच द सेमी सर्कल इज अ पार्ट. हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. तर दिस वे वी कॅन रिमेंबर द सेंटर ऑफ मास ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. ओके, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. थँक्यू.